नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण कोरिलेशन बद्दल माहिती घेत असताना स्पियरमन्स रँक कोरिलेशन बद्दल आपण माहिती घेत होतो. त्यापैकी स्पियरमन्स रँक कोरिलेशन मध्ये ज्या दोन केसेस अराइज होतात त्यातली पहिली केस आपण बघितली, नो टाइज इन रँकिंग. म्हणजे ज्यावेळा आपण बायव्हेरिएट डेटा जो असतो अकॉर्डिंग टू कॅरेक्टर एक्स आणि अकॉर्डिंग टू कॅरेक्टर वाय, त्या बायव्हेरिएट डेटासाठी आपण अकॉर्डिंग टू कॅरेक्टर एक्स ज्यावेळेला रँकिंग देत असतो आणि अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर आपण रँकिंग देत असतो. हे रँकिंग करत असताना कोणत्याही सिरीजमध्ये टाय ऑकर झाली म्हणजे दोन वेगवेगळे दोन ऑब्झर्वेशन समजा तुम्हाला सेमच आढळून आले किंवा तीन ऑब्झर्वेशन सेमच आढळून आले, तर त्या सिच्युएशनमध्ये स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट कसा कॅल्क्युलेट करायचा, काढायचा, त्याचा फॉर्म्युला काय असतो, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आता ज्या वेळेला अशी सिच्युएशन येते की इफ देयर इज अ टाय, that is if any two or more individuals have a same value and so they rank in the series, then the Spearman's formula for computation of rank correlation coefficient fails down. का फेल्स होतो तो, म्हणजे कुठला फॉर्म्युला, तर तो नो टाइजिंग रँकिंगचा जो फॉर्म्युला आहे तो फेल होतो. का फेल होतो, तर आपण नॉर्मल ज्या रँकच्या ठिकाणी टाय ऑकर झालेली आहे ती रँक आपण तिन्ही ऑब्झर्वेशनला किंवा दोन ऑब्झर्वेशन जे असतील त्या दोन्ही ऑब्झर्वेशनला सेमच दिली, तर मग तुमच्या ज्या रँकच्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत येत नाहीत, त्या कुठेतरी कमी वगैरे पडतात. त्यामुळं तुमचा एक्स बार आणि वाय बार हे दोन्ही इक्वल येत नसतात. पण आपण ज्या वेळेला स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढलाय तिथं आपण काय अज्युम केलंय, तर एक्स बार इज इक्वल टू वाय बार हे अज्युम केलेलं आहे आपण तिथं. ज्या वेळेला आपण स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंटचा फॉर्म्युला आपण त्याचा प्रूफ बघितलेला आहे, नोटायझिंग रँकिंग म्हणजे तो नोटायझिंग रँकिंग म्हणजे कुठेही तुम्हाला टाय ऑकर झालेली नसतानाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण एक्स बार इज इक्वल टू वाय बार हे गृहीत धरलेलं आहे. पण ज्यावेळेला टाय ऑकर होते तेव्हा मात्र ही सिच्युएशन येते की तिथे एक्स बार आणि वाय बार तुमचे इक्वल येत नाहीत, कारण तुमच्या एक्स आयच्या रँक किंवा वाय आयच्या रँक्स ह्या तुमच्या 1 to n पर्यंतच्या व्हॅल्यू घेत नाहीत जर टाय असेल तर. कसं बघा, समजा 1 ही रँक तुम्ही एका ऑब्झर्वेशनला दिली, 2 ही रँक एका ऑब्झर्वेशन, टोटल तुमची 10 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि तिसरी रँक देताना तुम्हाला तिथं 3 ऑब्झर्वेशन्स आहेत. तर त्या तिन्ही ऑब्झर्वेशनला तुम्ही समजा 3 3 3 अशी रँक दिली आणि तिथून पुढच्या ऑब्झर्वेशनला 4 रँक दिली, तर इथंच तुमची पहिली 2 ऑब्झर्वेशन आणि 3 रँकची 3 ऑब्झर्वेशन म्हणजे इथंच 5 ऑब्झर्वेशन्स तुमची झाली. आणि मग 6व्या ऑब्झर्वेशनला तुमची किती रँक आली, 4 रँक आली. त्यामुळे ज्या वेळा तुमचं शेवटचं ऑब्झर्वेशन येणार त्याला 10 रँक 10 रँक लास्टवी रँक येत नाही, ती कुठंतरी तुमची 7वीच रँक येणार. म्हणजे तुमचा एक्स बार आणि वाय बार इक्वल येणार नाहीत. त्यामुळं ही आपण जी कॉमन रँक देणार आहोत की ज्या रँकला तुमचा टाय ऑकर झालेला आहे ती रँक तेवढ्या जेवढे काही ऑब्झर्वेशन सेम असतील त्या ऑब्झर्वेशनला न देता तिथं कॉमन रँक कशा पद्धतीनं द्यायची, म्हणजे आपला एक्स बार इज इक्वल टू वाय बार राहील आणि
तुमच्या सगळ्या ऑब्झर्वेशनच्या रँक 1 to n ह्या दरम्यानच येतील. शेवटच्या ऑब्झर्वेशनची रँक n येईल, nthवी रँक. तर मग ही कॉमन रँक कशा द्यायच्या? तर ज्या ऑब्झर्वेशनला तुम्हाला टाय ऑकर होतीये त्या ऑब्झर्वेशन्स समजा एकमेकापासून स्लाइटली डिफरंट असते, वेगवेगळे असते, तर आपण कुठल्या रँक दिल्या असत्या त्या रँक गृहीत धरायच्या. समजा चौथ्या रँकच्या ठिकाणी आपल्याला काय झालेली आहे? टाय ऑकर झालेली आहे. म्हणजे दोन ऑब्झर्वेशन्स आहेत की इक्वल आहेत, त्यामुळे चौथी रँक देताना आपल्याला तिथं टाय ऑकर झालेली आहे. तर मग तो टाय ब्रेक कसा करायचा किंवा कॉमन रँक त्यांना कुठली असाइन करायची? तर काय करायचं? तर ते दोन ऑब्झर्वेशन समजा एकमेकांपासून स्लाइटली डिफरंट असते, वेगवेगळे असते, तर आपण त्यांना कुठल्या रँक दिल्या असत्या? 4 आणि 5 ह्या रँक दिल्या असत्या, बरोबर. मग ज्या रँक आपण दिल्या असत्या ते वेगळे आहेत असं गृहीत धरल्यानंतर त्या रँकचा काय काढायचा? ॲव्हरेज काढायचा. आता इथं समजा काय आपण गृहीत धरले, फॉर एक्झाम्पल चौथ्या रँकच्या ठिकाणी काय झालंय? टाय ऑकर झालेला आहे. त्यामुळे कॉमन रँक कशी देणार आपण? चौथ्या रँकच्या ठिकाणी टाय म्हणजे दोन ऑब्झर्वेशन्स अशी आहेत की तिथं सेम रँक येणार आहे. त्यामुळे ते जर समजा वेगवेगळे असते तर आपण 4 आणि 5 अशी रँक दिली असती. तर त्या 4 आणि 5चा आपण ॲव्हरेज घेणार. 4 + 5 डिवाइड बाय 2 दॅट इज नथिंग बट 4.5. समजा तिथं दोन ऑब्झर्वेशनच्या ऐवजी 3 ऑब्झर्वेशन्स असते की जे सेम इक्वलच आहेत आणि 4 रँक देताना आपल्याला टाय ऑकर झालेली आहे. तर आपण कशा पद्धतीनं कॉमन रँक काढली असती? तर ते तिन्ही ऑब्झर्वेशन स्लाइटली डिफरंट आहेत असं जर आपण गृहीत धरलं असतं तर त्यांना कुठल्या कुठल्या रँक आल्या असत्या? तर 4, 5 आणि 6 अशा रँक आल्या असत्या. मग ह्या तिन्ही रँक 4, 5 आणि 6चा ॲव्हरेज काढणार आपण. म्हणजे 4 + 5 + 6 डिवाइड बाय 3 म्हणजे तुम्हाला 5 ही कॉमन रँक त्याला असाइन होणार. आता ही कॉमन रँक दिल्यानंतर काय करायचं? पुढचं ऑब्झर्वेशन जे असेल ते पुढच्या ऑब्झर्वेशनला कुठली रँक येणार? तर पुढच्या ऑब्झर्वेशनला काय होणार आहे? तुम्ही अगोदर जिथं टाय ऑकर झालाय तो टाय ब्रेक करण्यासाठी किंवा कॉमन रँक असाइन करण्यासाठी ज्या रँक्स गृहीत धरल्या होत्या त्या रँक सोडून पुढचा रँकचा जो नंबर असेल तो पुढच्या ऑब्झर्वेशनला येणार. म्हणजे इथं समजा 4 आणि 5 ह्या रँक्स आपण गृहीत धरलेले आहेत, तर आपले जे इक्वल ऑब्झर्वेशन आहेत त्यांना 4.5, 4.5 अशा रँक येणार, कॉमन रँक येणार. परंतु त्याच्या पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे त्याला कुठली रँक येणार? तर 4, 5 सोडून पुढची जी रँक आहे 6 ही रँक त्या पुढच्या ऑब्झर्वेशनला आपल्याला मिळणार. म्हणजे द रँक्स विच दीज ऑब्झर्वेशन्स वुड हॅव बीन अज्युम्ड इफ दे वर डिफरंट द नेक्स्ट आयटम विल बी असाइन्ड द रँक 6. आता ह्याचा काय परिणाम होतो या कॉमन रँक असाइन करण्याचा किंवा टाईचा? तर व्हेरियन्सेस वरतीचा जो परिणाम असतो तो आपण काय फारसा त्याच्यावर परिणाम होत नाही, पण किंवा कॅन्सल होतो असं आपण म्हणूया. पण कोव्हेरियन्स वरचा त्याचा परिणाम राहतो. मग तो कोव्हेरियन्स वरचा जो परिणाम आहे त्यामध्ये आपल्याला काहीतरी करेक्शन्स अप्लाय करावी लागतात आणि व्हेरियन्स वरचे आपण काय करतो? जो परिणाम आहे तो इग्नोर करतो किंवा इग्नोर होतो. त्यामुळं कोव्हेरियन्स मध्ये ज्या आपण करेक्शन्स करतो ते काय करतो? तर समेशन DI² जी आपली टर्म आहे त्या समेशन DI² मध्ये आपण तो फॉर्म्युला काय करतो? करेक्टेड बाय दी ॲडिंग क्वांटिटी m इंटू m² - 1 अपॉन 12 टू समेशन DI² फॉर ईच टाय, प्रत्येक टाय, दॅट इज फॉर ईच रिपीटेड व्हॅल्यू इन बोथ दी सिरीज. प्रत्येक रिपीटेड व्हॅल्यू जिथं जिथं ऑकर झालेली आहे त्या रिपीटेड व्हॅल्यूला आपण काय करतो? तेवढ्या ठिकाणी आपण काय करतो? ती क्वांटिटी m इंटू m² - 1 अपॉन 12 ही काय करतो? समेशन DI² मध्ये ऍड करतो बोथ दी सिरीज मध्ये. म्हणजे एक सिरीज मध्ये पण तसंच, वाय सिरीज मध्ये पण तसंच.
त्यात यम म्हणजे काय तर नंबर ऑफ टाइम्स अन आयटम इज रिपीटेड, म्हणजे तुम्हाला जिथं टाय अकर झालेली आहे ती टाय अकर झालेले जे ऑब्झर्वेशन आहे ते तुमच्या डेटा मध्ये किंवा त्या सिरीजमध्ये एक्स सिरीजमध्ये असेल तर एक्स सिरीजमध्ये किती वेळा रिपीट झालाय त्याचा नंबर म्हणजे तुमचा यम. आता हा अडजस्टेड फॉर्म्युला तुमचा कसा मिळतो, तर स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट इज R is equal to 1 minus 6 into summation into bracket summation di square plus tx plus ty bracket complete upon n into n square minus 1. आता हे जे tx आहे त्या tx ला काय म्हणायचं, तर tx इज नथिंग बट दी टोटल करेक्शन इन एक्स सिरीज. एक्स सिरीज मधलं जे कोव्हेरियन्स टर्म मधलं करेक्शन आहे ते आपण tx ने डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय, तर एक tx इज इक्वल टू समेशन I रनिंग फ्रॉम 1 टू k mi इंटू ब्रॅकेट mi स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. आता ते I रनिंग फ्रॉम 1 टू k का, तर किती ठिकाणी टाय अकर झालाय म्हणजे k व्हॅल्यू. 2 ठिकाणी टाय अकर झाला असेल तर I रनिंग फ्रॉम 1 टू 2 म्हणजे त्या समेशन मध्ये 2 टर्म येणार, m1 ची एक आणि m2 ची एक. 2 ठिकाणी टाय अकर झाला असेल तर म्हणजे 2 ऑब्झर्वेशन्स अशी आहेत की तिथं टाय अकर झालेला आहे. पुढे आपण एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लक्षात येईल, किंवा समजा एक्स सिरीज आहे त्यामुळे 70 एक ऑब्झर्वेशन आहे, 70 ह्या ऑब्झर्वेशनच्या ठिकाणी टाय अकर झालेला आहे आणि अजून समजा 80 एक ऑब्झर्वेशन आहे तिथंही टाय अकर झालेला आहे. तर इथं 2 ठिकाणी टाय अकर झालेला आहे त्यामुळे I रनिंग फ्रॉम 1 टू 2 असं असणार तिथं. म्हणजे m1 म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन की जिथं तुमचा टाय अकर झालाय ते किती वेळेला आलंय डेटामध्ये त्याचा नंबर, आणि m2 म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जिथं टाय अकर झालेला आहे त्या सिरीजमध्ये ते ऑब्झर्वेशन किती वेळा आलेलं आहे डेटामध्ये त्याचा नंबर म्हणजे तुमचा m2. असं दोन्ही सिरीजमध्ये तुम्ही गृहीत धरू शकता. म्हणजे ty इज द टोटल करेक्शन इन y सिरीज. तर ty इज इक्वल टू समेशन j रनिंग फ्रॉम 1 टू s. आता j रनिंग फ्रॉम 1 टू s म्हणजे काय, तर किती ऑब्झर्वेशनच्या ठिकाणी टाय अकर झालेला आहे त्याचा नंबर म्हणजे तुमचा s येणार. म्हणजे त्याच्यावरून ठरणार की किती टर्म येणार आहेत त्या समेशन मध्ये. 2 ठिकाणी टाय मग सांगितल्याप्रमाणे 2 ठिकाणी टाय अकर झाले तर 2 टर्म येणार, m1 ची m1 इंटू m1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 प्लस m2 इंटू m2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. समजा 3 ठिकाणी टाय अकर झाले असेल तर तसेच प्लस m3 इंटू m3 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. अशा पद्धतीच्या त्या टर्म्स येत जाणार. ओके, आता आपण ऍक्च्युअल त्यासाठी न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ती कॉमन रँक कशी असाइन करायची, त्यानंतर हे टोटल करेक्शन इन एक्स सिरीज टोटल करेक्शन इन वाय सिरीज कसे ऍड करायचे डिनॉमिनेटरमध्ये कोव्हेरियन्सच्या टर्ममध्ये. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आपलं लक्षात येईल. आता आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम काय दिलाय बघा, तर कॅल्क्युलेट स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट फॉर द फॉलोविंग डेटा. आपल्याला एक्स एक सिरीज दिलेली आहे, वाय एक सिरीज दिलेली आहे, अशा 2 सिरीज दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढा म्हणून सांगितलंय. आता हे डेटा बघितल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येत नाही पडदिशी की इथं नो टाइज इन रँकिंगचा फॉर्म्युला वापरायचा का टाइज इन रँकिंगचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर तुम्ही नेहमी काय करायचं, हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर म्हणजे लक्षात पडदिशी कुठला फॉर्म्युला वापरून हे सोडवायचं. तर हा जो डेटा आहे तो डेटा पहिल्यांदा आपण काय करायचा, त्याला रँक्स असाइन करायच्या आर ऑफ एक्स आणि आर ऑफ वाय. आणि ते रँक्स देत असताना तुम्हाला लक्षात येतं की हां इथं टाय अकर झाली तर मग टाइज इन रँकिंगचा फॉर्म्युला वापरणार. समजा टाय कुठं अकर झाली नाही तर मग नो टाइज इन रँकिंगचा फॉर्म्युला वापरणार. अशा पद्धतीने ते लक्षात येतं. मग आपण आता हे सॉल्व्ह करताना बघूया. सोल्युशन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम वी प्रिपेअर फॉलोविंग ऑब्झर्वेशन टेबल. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा ऑब्झर्वेशन टेबल प्रिपेअर करतो, कारण दोन्हीही तुम्हाला नो टाइज इन रँकिंगच्या केसमध्ये किंवा टाइज इन रँकिंगच्या केसमध्ये तुम्हाला DI ची व्हॅल्यू तर लागतेच, डिफरन्स बिटवीन रँक्स. त्यामुळे ते काढण्यासाठी आधी तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल तयार करू शकता रँक ऑफ एक्स आणि रँक ऑफ वाय देऊन. त्या रँक ऑफ एक्स आणि रँक ऑफ वाय वरून लक्षात येतं तुम्हाला की टाय ऑकर झाली की नाही ऑकर झाली. त्याच्यावरून मग तुम्ही ठरवणार की खाली कुठला फॉर्म्युला वापरायचा. ओके, त्यामुळे आता एक्स सेरीजच्या मी व्हॅल्यू लिहून घेतल्या, वाय सेरीजच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. आता मला रँक ऑफ एक्स
काढायचे आहेत, म्हणजे मला आता रँकिंग करायचं तर मी कसं करणार, तर एक्स सिरीजमध्ये जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याला रँक 1 येणार माझा. आता एक्स सिरीजमध्ये सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू कोण आहे, तर 80, त्याला रँक माझा किती आला, 1. त्यानंतर पुढची लहान व्हॅल्यू कोण आहे, 80 नंतर कमी असणारी थोडी, त्याला आपल्याला 2 रँक द्यायची आहे, तर 75 आहे. पण 75 तुमचं 2 ठिकाणी आहे, त्यामुळे तिथं टाय ऑकर झाला आहे, म्हणजे आपल्याला रँक 2 असाइन करताना टाय ऑकर झालेला आहे. मग आता रँक 2 असाइन करताना टाय ऑकर झाला, मग आपल्याला ती टाय ब्रेक केली पाहिजे, म्हणजे कॉमन रँक असाइन केली पाहिजे दोघांना. मग ती कॉमन रँक कोणती असाइन करणार, तर काय करायचं, 75 आणि 75 अशी 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. तर समजा ते एकमेकांपासून जर असा फरक असता तर आपण त्यांना कुठल्या रँक दिल्या असत्या, तर 2 आणि 3 म्हणजे 2 आणि 3 ही रँक दिली असती. तर 2 आणि 3 ही जी रँक दिली असती ना, तर त्याचा काय काढायचा, ॲव्हरेज काढायचा. 2 आणि 3चा ॲव्हरेज किती येणार, 2 + 3 डिवाइड बाय 2. 2 + 3 डिवाइड बाय 2 दॅट इज 2.5. मग 2.5 आणि 2.5 अशी दोघांना रँक देऊन टाकायची. दॅट इज द कॉमन रँक ऑफ देम. त्या दोघांची कॉमन रँक कुठली असेल, तर 2.5 ही कॉमन रँक, ती दोघांना देऊन टाकली. आता पुढच्या ऑब्झर्वेशनला रँक देताना काय करायचं, ती रँक, त्या रँक ज्या होत्या 2 आणि 3 ज्या गृहीत धरल्या होत्या आपण कॉमन रँक काढण्यासाठी, त्या सोडायच्या आणि पुढची जी रँक आहे, किती आहे पुढची जी रँक, 4, तर ती 4 ही रँक पुढच्या ऑब्झर्वेशनला द्यायची. मग आता 75 नंतरचं नेक्स्ट लहान ऑब्झर्वेशन कोणतं आहे, तर 68. तर 68ला मी काय देणार, 4th रँक देणार आहे. आता 68ला 4th दिल्यानंतर पुढं कुठलं ऑब्झर्वेशन आहे नेक्स्ट लहान, तो 64 आहे. 64 तुमचं 3 ठिकाणी आले ना. मग आपण 68ला तर 4 रँक दिली, मग आता 5th रँक देताना मला टाय ऑकर झाला. आता ते टाय किती म्हणजे किती ऑब्झर्वेशन सेम आहेत, तर 3 ऑब्झर्वेशन सेम आहेत. मला रँक द्यायचे 5. मग आता जर समजा ते 3 ऑब्झर्वेशन स्लाइटली डिफरंट असते, तर आपण कुठल्या रँक दिल्या असत्या त्यांना, तर 5, 6 आणि 7 अशा 3 रँक दिल्या असत्या, बरोबर. तर मग त्या 3 रँकचा काय काढायचा, ॲव्हरेज काढायचा. त्या 3 रँकचा ॲव्हरेज 5, 6 आणि 7 याचा ॲव्हरेज किती येणार, 5 + 6 + 7/3. मग तो ॲव्हरेज येणार तुमचा 6. त्यामुळे 6 ही रँक मी काय करतोय, तिघांना असाइन करतोय. 6, 6, 6 ही 3 ठिकाणी दिसेल बघा तुम्हाला दिलेलं. ती अशा पद्धतीने ती कॉमन रँक 6 ही असाइन झालेली आहे. आता ती कॉमन रँक 6 असाइन करताना आपण कुठल्या रँक विचारात घेतल्या होत्या, 5, 6 आणि 7. त्यामुळे आता पुढच्या ऑब्झर्वेशनला रँक येताना डायरेक्ट 8 ही रँक येणार. म्हणजे आता 64 नंतरचं लहान ऑब्झर्वेशन कुठलं आहे, 55. तर 55ला डायरेक्ट 8 ही रँक असाइन झाली. मग 55 नंतर लहान कोण आहे, 50, त्याला 9 रँक असाइन झाली. त्यानंतर लहान कोण आहे, 40, तर 40ला 10 ही रँक असाइन झाली. अशा पद्धतीनं आर ऑफ एक्स आपण काढल्या. तसंच आर ऑफ वाय आपण काढू शकतो. सगळ्यात मोठं ऑब्झर्वेशन कोण आहे वाय सिरीजमध्ये, तर 81, त्याला रँक 1 असाइन झाली. नेक्स्ट ऑब्झर्वेशन तुमचं कुठला आहे लहान, तर 70, त्याला 2 रँक असाइन झाली. त्यानंतर नेक्स्ट ऑब्झर्वेशन 70 नंतर 68 आहे, पण 68 2 ठिकाणी आलंय, म्हणजे तिथं टाय ऑकर झालेली आहे. मग आता ती कॉमन रँक आपण काय असाइन करणार, तर ते 68 2 ठिकाणी आहे, तर ते समजा एकमेकांपासून वेगळे असते, तर कुठल्या रँक्स दिल्या असत्या आपण, 3 आणि 4 दिल्या असत्या. त्यामुळे 3 आणि 4चा जो ॲव्हरेज आहे 3.5 तो आपण दोघांना देणार, 3.5, 3.5. आता तो 3.5 ॲव्हरेज काढताना आपण कुठल्या रँक गृहीत धरल्या होत्या, 3 आणि 4, त्या सोडून पुढची रँक आपण पुढच्या ऑब्झर्वेशनला देणार. आता त्यानंतरचं पुढचं ऑब्झर्वेशन कुठलं आहे, 62, तर 62ला 5 ही रँक आली. त्यानंतर नेक्स्ट लहान कोणता आहे, 60, तर 60ला 6 ही रँक आली. त्यानंतर नेक्स्ट लहान कोणता आहे, 58, तर 58ला 7 ही रँक असाइन झाली. त्यानंतर नेक्स्ट 50 लहान आहे, त्याला 8. त्यानंतर 48 लहान आहे, त्याला 9. आणि सगळ्यात लास्ट किती आहे, 45, तर त्याला 10 रँक असाइन झाली. अशा पद्धतीने आपण आर ऑफ एक्स आणि आर ऑफ वाय
घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण रँकिंग करायचं आहे टाईज इन रँकिंगच्या केसमध्ये. एक्झाम्पल कसलं जरी विचारलं तरी अशाच पद्धतीनं आपण काय करायचे आहेत, रँक्स त्याला असाइन करायच्या आहेत. मग आता मला काय लागतात तर डी आय आणि डी आय स्क्वेअरची सम लागते. त्यामुळे आधी मला डी आय कॅल्क्युलेट करावे लागतील. डी आय म्हणजे डिफरन्स बिटवीन रँक्स आर ऑफ एक्स मायनस आर ऑफ वाय. त्या डी आय जर मी कॅल्क्युलेट केल्या तर मला काय मिळतात बघा, 4 minus 5 minus 1, 6 minus 7 minus 1, 2.5 minus 3.5 minus 1, 9 minus 10 minus 1, 6 minus 1 5, 6 1 minus 6 minus 5, 2.5 minus 3.5 minus 1, 10 minus 9 1, 8 minus 8 0, 6 minus 2 4. अशा पद्धतीने माझ्या डी आय मिळाल्या. त्या पद्धतीने मला स्क्वेअर मिळत जाणार. 1चा स्क्वेअर 1च, 5चा स्क्वेअर 25, अगेन मायनस 5चा स्क्वेअर 25, 1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर 16. अशा पद्धतीने मला प्रत्येक ऑब्झर्वेशनसाठी डी आय स्क्वेअर मिळाले. त्याची सम घेतली मी समेशन डी आय स्क्वेअर. आता मग मला काय करायचं आहे, हिअर टाईड केस म्हणजे टाईड केस म्हणजे टाईज इन रँकिंगची केस आहे आणि n इज इक्वल टू 10 आहे आपला. हे आपल्याला माहिती आहे ऑब्झर्वेशन किंवा पेअर्स. इथं आपण मग काय करणार, आपल्याला लक्षात आलं रँकिंग करतानाच की टाय ऑकर झालेली आहेच. त्यामुळे टाईज इन रँकिंगचा आपण फॉर्म्युला वापरणार, आर इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू ब्रॅकेट समेशन डी आय स्क्वेअर प्लस टी एक्स प्लस टी वाय अपॉन एन इंटू एन स्क्वेअर मायनस 1. आता इथं आपण समेशन डी आय स्क्वेअरची तर व्हॅल्यू काढली, पण टी एक्स आणि टी वायच्या व्हॅल्यू काय काढलेल्या नाही, ते आपल्याला काढाव्या लागतील. तर टी एक्स म्हणजे टोटल करेक्शन फॉर टाईज इन एक्स सिरीज. आता इथं के इज इक्वल टू 2. मगाशी के म्हणजे मी काय सांगितलं होतं, तर किती ठिकाणी टाय ऑकर झालेली आहे, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ के. मग आता एक्स सिरीजमध्ये काय झालंय, ॲट 2 प्लेसेस टाय ऑकर्ड, दॅट इज ॲट द ऑब्झर्वेशन 64 अँड 75. 75 आणि 64 या दोन ऑब्झर्वेशनच्या ठिकाणी काय झाली, टाय ऑकर झाली, म्हणून के इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू मिळाली. मग त्यामध्ये आता M1 काय घेणार आपण, तर number of times the observation repeated in X series where first tie is occurred, that is number of times the observation 64 is occurred in the data. आता पहिल्या वेळेला टाय कुठं ऑकर झालेली आहे, तर आय थिंक 75 ला ऑकर झालेली आहे, 64 ला नाही तर 75 ला ऑकर झालेली आहे ती टाय. त्यामुळं M1 ची व्हॅल्यू तुमची काय येऊ शकते तिथं, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 75 इज रिपीटेड इन एक्स सिरीज. ते M1 M2 व्हाईस वर्सा असायला पाहिजे तिथं, ते चुकून M1 आणि M2 हे झालं. पहिल्यांदा तुम्हाला 75 लाच टाय ऑकर झालेली असेल, त्यामुळे तुमचं काय झालं, M1 ची व्हॅल्यू 2 आली आणि M2 ची व्हॅल्यू तुमची 3 येईल. 64च्या ठिकाणी म्हणजे 64 हे ऑब्झर्वेशन 3 वेळा डेटा मध्ये ऑकर झालंय, सो M2 ची व्हॅल्यू तुम्हाला 3 मिळेल. मग M1 ची व्हॅल्यू 2 घेतली काय, M2 ची व्हॅल्यू 3 घेतली काय, ॲडिशन मध्ये फारसा काही फरक पडत नाही. ओके, या पद्धतीनंच ते सॉल्व्ह होईल. फक्त पहिली टर्म आहे ती दुसऱ्यांदा येईल, दुसरी टर्म पहिल्यांदा येईल. ओके, किंवा हाय असं जरी केलं तर तुमची TX ची व्हॅल्यू 2.5 अशीच राहणार आहे. अशा पद्धतीनं काय झालं, 2.5. इथं 2 टर्म का आल्या M1 आणि M2च्या, तर इथं 2 ठिकाणी टाय ऑकर झालेला आहे म्हणून. समजा 3 ठिकाणी टाय ऑकर झाला असता तर 3 टर्म आल्या असत्या. ओके, आता तसं TX व्हॅल्यू काढली, तशीच TY ची व्हॅल्यू कशी निघेल आपल्याला, तर नंबर ऑफ टाइम्स S इज इक्वल टू 1. का, तर एकाच ठिकाणी आपल्याला टाय ऑकर झाली ती म्हणजे 68च्या ठिकाणी. त्यामुळे S इज इक्वल टू 1 म्हणजे फक्त TYच्या फॉर्म्युल्यामध्ये एकच टर्म येणार M1 ची, फक्त M1 इंटू M1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12. त्यामुळे M1 ची व्हॅल्यू काय, तर नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 68 इज रिपीटेड इन Y सिरीज. ते किती वेळेला आले, तर 2 वेळेला आले. तुम्ही वरती बघू शकता 2 वेळेला ते ऑब्झर्वेशन आलेलं आहे. त्यामुळे M1 ची व्हॅल्यू मी 2 पुट केली. मग 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12, दॅट इज 2 इंटू 4 मायनस 1 अपॉन 12, म्हणजे 2 इंटू 3 अपॉन 12, दॅट इज 1/2, अँड इट इज नथिंग बट TY इज इक्वल टू 0.5. मग ही व्हॅल्यू काय केली मी, पुट केल्या आपल्या R इज इक्वल टू च्या फॉर्म्युल्यामध्ये. R इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू
समेशन डी आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती होती आपली 72. सो 72 प्लस 2.5 प्लस 0.5 अपॉन 10 इंटू 100 मायनस 1. 100 मायनस 1 का तर 10 इंटू 10चा स्क्वेअर मायनस 1. 10चा स्क्वेअर मी डायरेक्ट 100 करून लिहिलाय तिथं. सो दॅट इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू 75. म्हणजे आता हे 2.5 प्लस 0.5 म्हणजे 3. 3 प्लस 72 दॅट इज 75. 6 into 75 upon 10 into 99. So that will be 1 minus 450 upon 990. That is 1 minus 0.455. And so that answer is R is equal to 0.545. 545. So there is a high degree positive correlation between X and Y. आता तसंच सेकंड एक्झाम्पल आपल्याला एक दिले, ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार, अशाच पद्धतीने सॉल्व करणार. फाइंड स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट फॉर द फॉलोइंग डेटा. इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, सो मग आपण बघा, हिअर वी असाइन द रँक्स फॉर एक्स अँड वाय अँड फाइंड डी आय दॅट इज इक्वल टू आर एक्स मायनस आर वाय. फॉर दिस पर्पज वी प्रिपेअर फॉलोइंग ऑब्झर्वेशन टेबल. हिअर एन इज इक्वल टू 10. नंबर ऑफ पेअर्स किती आहेत तर 10 आहेत. आता आपण ऑब्झर्वेशन टेबल कसा प्रिपेअर करणार बघा. इथं मी ऑब्झर्वेशन टेबल प्रिपेअर करून दिलेला आहे. एक्सच्या व्हॅल्यू लिहिल्या, वायच्या व्हॅल्यू लिहिल्या. आर ऑफ एक्स, आता आर ऑफ एक्स हे त्या पद्धतीनेच रँकिंग केलं. जी सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू एक्स सिरीजमध्ये जी असेल त्याला 1 रँक येणार. म्हणजे 73ला मी किती रँक दिली, 1 ही रँक दिलेली आहे. त्यामुळे सेकंड रँक 72ला सेकंड रँक आली. त्यानंतर पुढची रँक 71ला थर्ड रँक आली. त्यानंतर 70ला मला रँक द्यायची आहे, पण 70 हे ऑब्झर्वेशन 2 वेळेला आलंय, म्हणजे टाय ऑकर झाले तिथं. मग मला 70ला किती रँक द्यायची होती तर 4 रँक द्यायची होती मला, पण तिथं टाय ऑकर झाली. त्यामुळं तिथं 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. ती समजा एकमेकांपासून वेगळी, थोडीशी वेगळी असती तर आपण कुठली रँक दिली असती त्यांना, 4 आणि 5 दिली असती. तर मग त्या 4 आणि 5चा आपण ॲव्हरेज घेतला, तो किती आला 4.5. त्यामुळे 4.5 ही कॉमन रँक काय केली मी दोघांना असाइन केली. आता 4.5 ही व्हॅल्यू कॉमन रँक काढण्यासाठी मी कुठल्या रँक्स गृहीत धरल्या, 4 आणि 5. त्यामुळे पुढच्या ऑब्झर्वेशनला 6 ही रँक येणार. त्यामुळे 69 या व्हॅल्यूला 6 ही रँक आली. त्यानंतर 68ला 7 ही रँक आली. त्यानंतर 67ला 8 रँक आली. त्यानंतर 66ला 9 रँक आली आणि 65ला 10 रँक आली अकॉर्डिंग टू एक्स सिरीज और एक्स कॅरेक्टर. अशा पद्धतीने रँकिंग. तशाच पद्धतीचं रँकिंग आर ऑफ वाय काढताना येऊ शकतं. सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू कुठली आहे इथं तर 1 रँक देण्यासाठी आपल्याला तर 65 ही सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू. पण 65 पहिल्याच रँकला आपल्याला काय झालं आहे, टाय ऑकर झालेला आहे इथं. त्यामुळं 65 आणि 65 अशी 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. ती जर समजा एकमेकांपासून जरा वेगळी असती तर आपण कुठल्या रँक्स दिल्या असत्या तर 1 आणि 2 अशा रँक दिल्या असत्या. तर 1 आणि 2 ह्या रँकचा आपण काय काढणार, ॲव्हरेज काढणार. आणि ते ॲव्हरेज काय करणार आहे आपण कॉमन रँक म्हणून असाइन करणार आहे 65ला. ते किती येते 1.5. तो 1.5 आणि 1.5 अशी कॉमन रँक आपण 65ला असाइन केली. आता नेक्स्ट ऑब्झर्वेशनला रँक देताना आपण कुठली रँक द्यायची तर 1.5 ही कॉमन रँक काढण्यासाठी कुठल्या रँक आपण गृहीत धरल्या 1 आणि 2. त्यामुळे पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशनला 3 ही रँक येणार. म्हणजे 64ला 3 रँक येणार. त्यानंतर 63ला 4 रँक, 62ला 5 रँक, त्यानंतर 61ला 6 रँक, 60ला 7 रँक, 59ला 8 रँक आणि 58ला 9 रँक आणि 57ला 10 रँक. अशा पद्धतीनं रँक ऑफ वाय आपण दिल्या. मग आपण काय काढणार, डी आय काढणार, डिफरन्स बिटवीन आर ऑफ एक्स आणि आर ऑफ वाय. तर तो डी आय मी काढून तिथं दिलेला आहे तुम्हाला. डी आयचा कॉलम तुम्ही बघितला तर तुम्हाला आर ऑफ एक्स मायनस आर ऑफ वाय काढून मी तिथं दिलेला आहे. त्याच पद्धतीनं मग डी आयचा स्क्वेअर आपण केला तर मला अशा पद्धतीनं व्हॅल्यू मिळतील. मग मला लागतं काय तर समेशन डी आय स्क्वेअर लागतं, ते मी काढून घेतलं. 297 अशी व्हॅल्यू मिळाली मला त्याची. आता मग काय करावं लागेल, समेशन डी आय स्क्वेअर निघालं आपल्या न्यूमरेटरच्या फॉर्म्युल्यामधलं. तर मला आता टी एक्स आणि टी वायच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील ना. टोटल करेक्शन इन एक्स अँड टोटल करेक्शन इन वाय. आता टी एक्स म्हणजे
काढत असताना समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to k. आता के ची व्हॅल्यू म्हणजे काय, तर एक्स सिरीजमध्ये किती ठिकाणी टाय ऑकर झालेला आहे, किती ठिकाणी झाला आहे, तर एकाच ठिकाणी झाला आहे आणि तो कुठल्या ऑब्झर्वेशनला झाला आहे, 70. त्यामुळं के ची व्हॅल्यू 1 येणार टी एक्समध्ये, म्हणजे टी एक्समध्ये M1 चीच टर्म फक्त येणार, M2 ची टर्म येणार नाही. आणि ते 70 ऑब्झर्वेशन डेटामध्ये किती वेळेला आले, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ M1. सो हिअर के इज इक्वल टू 1. ते का के इज इक्वल टू 1 ते मी तुम्हाला सांगितलं. आणि M1 ची व्हॅल्यू किती, तर नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 70 रिपीटेड इन एक्स सिरीज. तर किती वेळा रिपीट झालंय, तर 2 वेळा आलेला आहे डेटामध्ये. त्यामुळे टी एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळते बघा, 1/2. टी एक्स इज इक्वल टू इंटू 2 स्क्वेअर मायनस 1/12. हे अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तर मला टी एक्स इज इक्वल टू 1/2 मिळते, म्हणजे 0.5 अशी त्याची मला व्हॅल्यू मिळेल. आता तशीच मला वाय सिरीज मधली व्हॅल्यू काढायची झाली तर जे लिहिलंय तिथं मी, यस ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1. किती ठिकाणी टाय अकर झालेला आहे, आपल्याला फक्त पहिली रँक देतानाच पहिल्यांदाच टाय अकर झाला 65 ऑब्झर्वेशनच्या ठिकाणी. त्यामुळे यस ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, 1 मिळाली. त्यामुळं टी वायचं जे फॉर्म्युला आहे त्यामध्ये M1 चीच टर्म फक्त येणार. आणि M1 म्हणजे काय, टी वायच्या फॉर्म्युल्यामध्ये, तर नंबर ऑफ टाइम्स द ऑब्झर्वेशन 65 इज रिपीटेड इन वाय सिरीज अँड दॅट इज इक्वल टू 2, कारण 2 ठिकाणी 2 वेळा ते आलेलं आहे. सो त्यामुळं टी वाय इज नथिंग बट M1 इंटू M1 स्क्वेअर मायनस 1/12. म्हणजे तिथं आपण M1 ची व्हॅल्यू 2 पुट केली तर मला परत टी वायची व्हॅल्यू काय मिळेल, 0.5 अशी व्हॅल्यू मिळेल. मग मला आता समेशन डी आय स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, टी एक्सची व्हॅल्यू मिळाली, टी वायची व्हॅल्यू मिळाली, एन मला माहिती आहे. मग हे सगळं मी काय केलं, आरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. आरचा फॉर्म्युला मी इथं लिहिला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये मी पुट केला अशा पद्धतीने व्हॅल्यू 1 - 6 इंटू ब्रॅकेट 297 प्लस 0.5 प्लस 0.5 अपॉन 10 इंटू 10 स्क्वेअर मायनस 1. आता हे जर मी सॉल्व केलं तर मला काय मिळतंय बघा, जी पुढची 1 मायनस पुढची जी टर्म आहे ती 1.8060 अशी मिळेल. आणि मग त्याचं मी सबस्ट्रॅक्शन केलं, 1 मधून मायनस केलं तर मला काय मिळतंय बघा, आर इज इक्वल टू मायनस 0.8060. जे आता हे साइन मायनस आहे त्यामुळे देयर इज अ निगेटिव्ह कोरिलेशन, बट द मॅग्निट्यूड इज ग्रेटर दॅन 0.5. सो देयर इज अ हाय डिग्री, सॉरी तिथं पॉझिटिव्ह कोरिलेशन झालेलं आहे, हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन पाहिजे, हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. So in this way we have calculated or learnt how to calculate Spearman's rank correlation coefficient in case of ties in ranking. So thank you for today.